श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरिहर नमाम्यहम. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. वैकुंठ चतुर्दशी कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी येणारी ही तिथी 4 नोव्हेंबर 2025 रोजी वैकुंठ चतुर्दशी आली आहे. भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या भेटीची, यांच्या मिलनाची ही तिथी आहे. वर्षातून एकदाच ही तिथी येते, त्यामुळे या तिथीचं खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची, भगवान शंकराची विशिष्ट काळात विशिष्ट पूजा केली जाते, आराधना केली जाते, उपासना केली जाते, त्यांची एकत्रित पूजा केली जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी नेमकी पूजा कशी करायची, कधी करायची, या पूजेचं महत्त्व काय, यावेळी कुठले स्तोत्र मंत्र पठण करायचे, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. माहिती आवडली लाईक करावी. यावर्षी वैकुंठ चतुर्दशी आली आहे 4 नोव्हेंबर 2025 रोजी. या तिथीचं महत्त्व जाणून घ्या. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि ते जाताना संपूर्ण विश्वाचा कारभार भगवान शंकरांच्या हाती सोपवतात. कार्तिक पौर्णिमेला चातुर्मास संपतो, भगवान विष्णूंची योग निद्रा देखील संपते आणि पुन्हा संपूर्ण विश्वाचा कारभार ते आपल्या हाती घेतात. भगवान शंकरांविषयी कृतज्ञता म्हणून भगवान विष्णूंनी कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला भगवान शंकरांचं पूजन केलं होतं आणि त्यावेळी त्यांना तुळस वाहिली होती. वर्षातून फक्त याच तिथीला वैकुंठ चतुर्दशीला भगवान शंकरांना किंवा शिवलिंगावरती आपण तुळस वाहू शकतो. कारण या तिथीला हरिहर मिलन म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होत असते, त्यांचं मिलन होत असतं. म्हणून या निमित्तानं विशिष्ट काळात विशिष्ट पूजा देखील केली जाते, ज्यामुळं या दोन्ही देवतांची कृपा आपण प्राप्त करू शकता. आता आपण बघूया वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी नेमकं काय करायचं, पूजा कधी करावी, कशी करावी. आता मी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीचा पूजाविधी सांगणार आहे. ही पूजा आपण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीनं पूजन केल्यानंतर आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 12 वाजता पुढे मी जो पूजाविधी सांगणार आहे तो अवश्य करावा आणि त्या काळात विशिष्ट मंत्रसाधना अवश्य करावी. प्रथम आपण बघूया सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला पूजा कोणती करायची आहे. पूजेसाठी जागा निश्चित करायची. एखादा चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा. जागा स्वच्छ करून घ्या, शुचिर्भूत करा, गोमूत्र शिंपडावं. चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावा. दिव्याचं पूजन करा. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपल्या कपाळाला कुंकू लावावं, महिलांनी हळद कुंकू लावावं. त्यानंतर गणपती पूजन. तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्यावी. 4 पळी शुद्ध जल या सुपारीवरती किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती वाहावं. ओम श्री महागणपते नमः. स्नानम समर्पयामी. 1 पळी पंचामृत वाहावं. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला अक्षता ठेवाव्या आसन म्हणून. त्यावरती बाप्पाला स्थापित करावं. त्यांना गंध लावावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावी. ओम श्री महागणपते नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं गणपती बाप्पाला आपण स्थापित केलं. यानंतर शिवलिंगावरती आपण अभिषेक करणार आहोत. तामनामध्ये शिवलिंग घ्या. शिवलिंग नसेल त्याचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी. 4 पळी शुद्ध जल शिवलिंगावरती अर्पण करायचं. ओम श्री महेश्वराय नमः. पादिहोपाद्यम समर्पयामी. अर्घ्यम समर्पयामी. आचमनियम समर्पयामी. स्नानम समर्पयामी. भगवान शिवाचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. 1 पळी पंचामृत व्हावं. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महेश्वराय नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर पळीभर पाण्यामध्ये थोडंसं पांढरं गंध टाकावं किंवा भस्म टाकावं. शिवलिंगावरती वाहून द्या. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महेश्वराय नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पळीपळीनं शुद्ध जल शिवलिंगावरती अर्पण करा आणि सोबत ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा किंवा शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणावं. शिवलिंगावरती अशा पद्धतीनं अभिषेक केल्यानंतर शिवलिंग पुसून घ्यायचं. चौरंगावरती शिवलिंग स्थापित करावं. त्यांना भस्म लावावं, फुलं अर्पण करावी. ओम श्री महेश्वराय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. शिवलिंगाची अशा पद्धतीनं स्नान, अभिषेक, पूजन केल्यानंतर आपण आता बाळकृष्णांचं म्हणजेच भगवान विष्णूंचं पूजन करणार आहोत. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती 4 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री विष्णवे नमः. पादिहोपाद्यम समर्पयामी.
अर्घ्यम समर्पयामी, आचमनीयम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. म्हणजेच आपण भगवान विष्णूंचे पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. एक पळी पंचामृत व्हायचं, पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री विष्णवे नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं, बाळकृष्णांच्या मूर्तीवरती वाहून द्यायचं आणि एक पळी शुद्ध जल व्हायचं, म्हणजेच गंधोदक स्नान. ओम श्री विष्णवे नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पळीभर पाणी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती वाहत राहायचं. सोबत एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावरती मूर्ती स्थापित करावी. गंधाक्षता फुले अर्पण करावी. ओम श्री विष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा. तसंच या दिवशी आवळा देखील आपल्याला जर मिळाला, आवळा हे फळ भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे, अवश्य अर्पण करावं. ओम श्री विष्णवे नमः. तुलसीपत्रम समर्पयामी, फलानी समर्पयामी. आवळा या वृक्षावरती भगवान शिवाचा आणि विष्णूंचा एकत्रित वास असतो, म्हणून आवळ्याचं महत्त्व आहे. या दिवशी आवळा अवश्य व्हावा. अशा रीतीनं पूजा केल्यानंतर अगरबत्तीनं पूजेला ओवाळायचं, त्यानंतर दिव्यानं ओवाळायचं, म्हणजेच धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचा. गोड पदार्थाचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. हरिहर नमाम्यहम. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. अशा पद्धतीनं विधिवत आपण भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची एकत्रित ही पूजा सकाळी करा किंवा संध्याकाळी करू शकता, प्रदोषकाळी. आपल्याला ज्या वेळेत शक्य होईल त्यावेळेत ही पूजा करावी. आता निश्चित काळात म्हणजेच 4 नोव्हेंबर 2025 रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला जी विशेष पूजा आहे ती करायची आहे, ज्यालाच हरिहर मिलन किंवा हरिहर भेट असं देखील म्हणतात. प्रत्येकानं रात्री 12 वाजता ही पूजा, मंत्रसाधना, स्तोत्रसेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण हा जो काळ असतो, हा काळ असतो पुन्हा एकदा या संपूर्ण विश्वाचा जो कारभार असतो तो भगवान शंकर भगवान विष्णूंच्या हाती देतात. आणि त्यामुळं या विशिष्ट काळामध्ये, निश्चित काळामध्ये मध्यरात्री भगवान विष्णूंची स्तोत्रमंत्रसेवा, भगवान शंकरांची स्तोत्रमंत्रसेवा जर आपण केली, वर्षभर आपल्या घरामध्ये सर्व गोष्टींची भरभराट राहील. या दोन्ही ज्या देवता आहेत यांचे आशीर्वाद, यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. आता रात्री 12 वाजता पूजा नेमके काय करायची, अगदी छोटा विधी आपल्याला करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही जी पूजा मांडलेली असते ही तशीच ठेवायची. रात्री 12 वाजता शिवलिंगावरती तुळशीपत्र अर्पण करायचं आणि भगवान विष्णूंचं म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती किंवा आपण जर सुपारी ठेवली असेल, या सुपारीवरती बिल्वपत्र म्हणजेच बेलपान अर्पण करायचं. वर्षभरातून फक्त याच तिथीला म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो. अशा पद्धतीनं भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपान अर्पण करायचं, नमस्कार करावा. हरिहर नमाम्यहम. तुळशीपत्रम समर्पयामी, बिल्वपत्रम समर्पयामी. बाळकृष्णांना गंधाक्षता फुलं व्हावीत. भगवान शिवाला भस्म आणि फुलं अर्पण करावीत. धूपदीपानं दोन्ही देवतांना ओवाळायचं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आता मध्यरात्री 12 वाजता आपण हे 5 मिनिटाची पूजा केल्यानंतर पुढे आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करावी. मी काही मंत्र स्तोत्र आपल्याला सांगेल, आपण अवश्य पठण करावे. पहिला मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा आपण यथाशक्ती 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा पठण करावं. दुसरा मंत्र ओम नमः शिवाय, भगवान शिवाचा मंत्र. हा देखील आपण 1 माळ पठण करा किंवा 11 वेळेला 21 वेळा पठण करावा. भगवान विष्णूंचं कुठलंही स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्र, पुरुष सूक्त आपण पठण करावं. भगवान शिवाला आवडणारं कुठलंही स्तोत्र, शिवस्तुती किंवा शिवमहिम्न स्तोत्र पठण करावं. निश्चित कालात भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची एकत्रित अशा पद्धतीनं पूजा करणं, सेवा करणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. म्हणून आपण प्रत्येकानं ही पूजा, ही सेवा अवश्य करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत साध्या पद्धतीनं या पूजेची उत्तरपूजा करायची. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती गंध व्हावं, शिवलिंगावरती किंवा शिवलिंगाची जी सुपारी असेल त्यावरती पांढरं गंध किंवा भस्म लावावं आणि पूजा आवरून घ्यायची. पुन्हा बाळकृष्णांना तसंच शिवलिंगाला स्नान घालायचं देवपूजा करत असताना आणि देवघरामध्ये या दोन्ही मूर्ती ठेवून द्या. आपण पूजेसाठी जर सुपारी वापरली असेल तर कुठल्याही पूजेमध्ये ज्या वेळेला आपण सुपारी वापरतो, सुपारी स्वच्छ करून पुन्हा आपण दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता. वैकुंठ चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे.
या दिवशी संध्याकाळी आपल्याला पुन्हा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि त्रिपुरवातींचं 750 त्रिपुरवातींचं हवन देखील करायचं आहे. संपूर्ण हवनाचा विधी मी अपलोड केला आहे, आपण तो नक्की बघा आणि त्या पद्धतीनं आपल्या घरात त्रिपुरारी पौर्णिमेला हवन अवश्य करा. तर अशा पद्धतीनं वैकुंठ चतुर्दशीची ही पूजा हरिहर भेट किंवा हरिहर मिलनाची पूजा आपल्या घरात अवश्य करा. माहिती आवडली असेल लाईक करा, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत शेअर करा. शंका असतील विचारा, चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरिहर नमाम्यहम.